नमस्कार, प्रगती जंक्शनमध्ये आपले स्वागत. मी आज खरवस कसा बनवायचा ते दाखवते. हे 1 ग्लास चिकाचं दूध आहे. हे गाईच्या चिकाचं दूध आहे 1 ग्लास. आणि 1 ग्लास हे आपलं नॉर्मल आपण रेग्युलर यूज करतो ते साधं दूध आहे. कोणतंही घ्या, म्हशीचं घ्या, गाईचं घ्या, कोणतंही घ्या. हे दोन्ही सेम प्रमाणात दूध घ्यायचं आणि मिक्स करायचं. ते पूर्ण मिक्स केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये गूळ टाकायचा. जास्त साखरेपेक्षा गूळ टाकला तर जास्त ते चविष्ट होतं. हे आपल्या अंदाजाप्रमाणे आपल्याला पाहिजे तेवढाच गूळ घ्यायचा. आणि गूळ घालून झाल्याच्या नंतर आपण तो पूर्ण विरघळेपर्यंत पूर्ण ढवळून घ्यायचा. पूर्ण गूळ विरघळून द्यायचा. तोपर्यंत आपण गॅसवर पाणी गरम करायला ठेवायचं. एका भांड्यामध्ये पाणी गरम करून आपण ह्या मिश्रणाला आपण स्टीम द्यायची. त्याच्यामुळे आपण गॅसवर पाणी गरम करायला ठेवून द्यायचं. हे पूर्ण विरघळेपर्यंत आपलं पाणी गरम होत आहे. आता ह्याच्यावरती आपण वेलची पावडर टाकूया. वेलची पावडर टाकून झाली की पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं, मिक्स करायचं त्याच्यामध्ये. हे बघा, मिक्स केलं, छानपैकी झाले. आता मी हे स्टीम करायला ठेवते. पाणी चांगलं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी एक रिंग ठेवली आहे आणि त्या रिंगवरती हे आपलं कुकरच्या डब्यामध्ये मी हे तयार केलंय. तो कुकरचा डब्बा त्या रिंगवरती ठेवायचा. खाली पाणी ठेवले, त्याच्यामध्ये पाण्यात रिंग ठेवले आणि रिंगवरती हा डब्बा ठेवलाय आणि त्याच्यात पाणी जाऊ नये म्हणून वरती झाकण ठेवले. आणि नंतर आपण अजून एक स्टीमवर झाकण ठेवायचं आहे. वरती भांड्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 20 मिनटं फास्ट गॅसवर चांगलं वाफवून द्यायचं आहे. आता हे बघा, 20 मिनटं झालेली आहेत. आता हे वाफलेलं आहे. आता आपण चेक करूया. चेक केलंय तर आपलं हे मिश्रण चिटकत नाही, म्हणजे आपला खरवस बनलेला आहे. आता आपण हे काढून घेऊया आणि पूर्ण थंड झालं की त्याच्या आपण वड्या पाडून घेऊया. आता मिश्रण थंड झालेलं आहे. आता मी वड्या पाडते. हा खरवस मऊ आणि चविष्ट असतो. वड्या खूप छान पडतात त्याच्या. लहान मुलांसकट, लहान मुलं मोठ्यांना सगळ्यांनाच हा खरवस आवडतो. आणि घरी बनवलेला खरवसाची चवच